नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण इयत्ता 6वी मधलं इंग्रजी या विषयातलं कुठलं चॅप्टर शिकणार आहोत? तर मुलांनो, आपण इंग्रजी विषयातील 2.6 हाऊ ग्लास इज मेड हा चॅप्टर आपण शिकणार आहोत. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. तर मुलांनो, ह्यामध्ये पण 5 स्टेप्स आहेत: लर्न, ऍक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर. तर काय करूया, आपण चॅप्टरचं आधी रीडिंग करूया आणि मग त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन बघूया. चला मग मुलांनो, आपण चॅप्टरला सुरुवात करूया. बघा, आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? 2.6 हाऊ ग्लास इज मेड. बघा, ग्लास म्हणजे काय असतो मुलांनो? हाऊ ग्लास इज मेड. हाऊ म्हणजे कसा, ग्लास मीन्स काय? काच. हाऊ ग्लास इज मेड म्हणजे जे आपल्या घरात काच दिसतात काचेचे कुठल्या कुठल्या वस्तू पाहता मुलांना तुम्ही घरी? आपल्याला काचेच्या खिडक्या दिसतात, काचेच्या बॉटल्स दिसतात, काचेच्या शोच्या वस्तू दिसतात, काचेच्या बरण्या, काचेचे पेले दिसतात, अशा बऱ्याच काचेची प्लेट्स दिसते आणि अशा सुंदर सुंदर कार्विंग केलेल्या काचेच्या अशा पेंटिंग केलेल्या ग्लासेस पण दिसतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का मुलांनो, की हे जे काच आहे ते कुठून बरं बनते, कसं बनते, याचा विचार तुम्ही कधी केलेला आहे? तर चला मग काय करूया, आपण आज हेच शिकूया की आपल्या सभोवतालची तर काच आहे, काचेच्या वस्तू आहेत, सगळं म्हणजे काच दिसायला इतकं सुंदर दिसते. आपण डेकोरेशनसाठी घराचं इंटेरियर करायचं असेल तर आपण काचेच्या वस्तू हे करत म्हणजे काचेच्या वस्तू सुशोभित वस्तू वस्तू अशा घरांना लावतो. आपल्या किचनमध्ये सुद्धा काचेचे ग्लास, काचेच्या वाट्या, काचेचे प्लेट्स दिसतात, सुंदर सुंदर पॉट्स दिसतात काचेचे, बॉटल्स पण आपण असं बघतो. तर आपण हे कुठून आलं, काच कसं बनलं आहे, ते कसं प्रक्रिया करून बनलेलं आहे, हे आपण कधी विचार केलाय का? नाही. तर मग आता तुम्ही विचार करा कसं बनत असेल. म्हणजे तुम्ही जर सायन्समध्ये शिकला असाल, हा चॅप्टर तुम्हाला सायन्समध्ये पण असू शकतो की काच कसे बनवतात. तर तेच आपण काय करूया, या पाठामध्ये काच बनवण्याची प्रक्रिया कशी असते, ग्लास कसा मेड होतो म्हणजे कसं तयार होतो, ते आपण आज इथे शिकूया. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. बघा, इंट्रोडक्शन बघूया. ॲज द टायटल सजेस्ट, we are going to learn how glass is made and some more details about in this chapter. Glass is one of the most beautiful substance that we see around us. तर काय सांगितलेलं आहे आपल्या चॅप्टर मध्ये मुलांनो? ॲज ॲज द टायटल सजेस्ट म्हणजे आपल्या चॅप्टरचंच नाव आहे. टायटल काय आहे? हाऊ ग्लास इज मेड. आपल्या चॅप्टरचंच टायटल काय आहे? हाऊ ग्लास इज मेड म्हणजे ग्लास कसा तयार होतो, काच कशी तयार होते. तर तेच आपण इथे बघूया. ॲज द टायटल सजेस्ट, वी आर गोइंग टू लर्न हाऊ ग्लास इज मेड. तर आपण आज काय शिकणार आहोत? हाऊ ग्लास मेड म्हणजे काच कसा तयार होतो हे आपण या पाठात शिकणार आहोत. अँड सम मोर डिटेल्स अबाउट इन दिस चॅप्टर. अजून काही काच कशी तयार होते, कुठल्या पदार्थापासून बनते आणि काच बनवण्याची कशी प्रक्रिया आहे, ते आपण आज इथे डिटेलमध्ये शिकणार आहोत. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्स दॅट वी सी अराउंड अस. म्हणजे काच अशी सुंदर वस्तू आहे. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, सबस्टन्स म्हणजे वस्तू. काच अशी सुंदर वस्तू आहे की जी आपल्याला आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, बाहेर, तुम्ही मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पण गेला तर काचेचेच दरवाजे दिसतात, सगळीकडे काचेचं डेकोरेशन असते, इतकं सुंदर असं भव्य असं दिसते. काचेच्या वस्तू सुशोभित करणाऱ्या असतात, ते असं नवीन छान लुक देतात घराला, फर्निचरला, किंवा तुम्ही ज्या वस्तू असतात त्या अशा सुंदर सुंदर असतात. तर म्हणजे ह्या ज्या ब्युटिफुल सबस्टन्स आहेत, त्या ज्या वस्तू आहेत, त्या कशापासून बनतात? काचेपासूनच बनतात. तर आपण आपल्या आजूबाजूला बघतो की ह्या सगळ्या सुंदर वस्तू आहेत, पण त्या बनतात कशा, त्याची प्रक्रिया कशी होते, ते आपण आज या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. चला मग सुरुवात करूया इंट्रोडक्शन. आणि बघा पुढे काय दिलेलं आहे? वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम. आता मला सांगा की हे ग्लास कुठून आला असेल? वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम म्हणजे आपल्याला त्या वस्तू दिसतात, काचेचे दरवाजे दिसतात, काचेच्या बॉटल्स दिसतात, काचेचे पेले दिसतात, काचेचे पॉट्स दिसतात, म्हणजे सुशोभित करणाऱ्या आपल्याला काचेच्या वस्तू दिसतात. पण कधी विचार केलाय की हा काच आला कुठून, कसा तयार झालेला आहे? बघा, लेट अस रीड अबाउट दिस. तर हेच आपल्याला काय शिकायचं आहे, त्या पाठामध्ये शिकायचं आहे की काच कुठून आला, कशी त्याची प्रक्रिया होती, हे आज आपल्याला शिकायचं आहे. चला मग पुढे बघूया काय काय दिलेलं आहे या पाठात. याचा मुलांना आपण काय बघूया? एक्सप्लेनेशन बघूया. बघा काय दिलेलं आहे.
मुलांना चित्रामध्ये काय दिसते, तुम्हाला या स्लाइड मध्ये काय दिसते, ह्या ज्या स्लाइड मध्ये काय दिसते, हे आपल्याला काय दिसतं, ह्या काचेच्या शीट्स दिसतात. दिसतात तुम्हाला काचेच्या शीट्स दिसतात. बघा, देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस दॅट आर मेड ऑफ ग्लास. तर पहिलं सेंटेन्स काय आहे, ह्या ज्या काचेच्या शीट्स दिसतात, दिसतात की नाही तुम्हाला. देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस दॅट, अशा खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या आपल्या सभोवताली दिसतात. अराउंड दिसतात म्हणजे सगळ्या अवतीभवती दिसतात आपल्याला. मोठमोठ्या बिल्डिंग्स मध्ये पण सुशोभित करण्यासाठी बाहेरून बिल्डिंगला काच लावलेले असतात ना, ते अशा सुंदर सुंदर वस्तू म्हणजे बिल्डिंग्स दिसतात आपल्याला. काचेच्या ज्या वस्तू दिसतात सभोवताली दिसतात. अराउंड अस दॅट आर मेड अप ऑफ ग्लास. तर खूप ज्या अशा वस्तू आहेत की आपल्याला काय दिसतात, त्या ग्लास पासून बनलेल्या असतात, म्हणजेच काचेपासून बनलेल्या असतात. लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, बघा काय काय बनलेलं आहे. देअर आर मेनी थिंग्स आर अराउंड अस दॅट, हे बघा काय आहे, लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार, ग्लासेस, रिडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडोज पॅन्स. तर बघा ग्लासेस पासून काय काय बनते, तर काय काय बनते म्हणजे आपल्या सभोवताली ज्या वस्तू दिसतात, काचेच्या वस्तू दिसतात ज्या ग्लास पासून बनलेल्या असतात. तर आपल्याला आपल्या अराउंड कुठल्या कुठल्या वस्तू दिसतात मुलांना. बघा, लाईट बल्ब्स, आपल्या घरात जे बल्ब्स असतात, ट्यूबलाईट असतात, त्या कशापासून बनलेल्या असतात मुलांना, काचेपासून बनलेल्या असतात. परत बॉटल्स, बॉटल्स दिसतात. जार्स, JRS म्हणजे बर्निंग. ग्लासेस, ग्लासेस असतात, काचेचे ग्लासेस असतात, पेले असतात. रिडिंग ग्लासेस म्हणजे काय, जो भिंग असतो त्याला काय म्हणतात, रिडिंग ग्लासेस म्हणतात. सायन्स मध्ये तुम्ही त्याचा उपयोग केला असेल, एखादं आपल्याला छोटी वस्तू दिसत असेल पण ते आपण रिडिंग ग्लासेस म्हणजे भिंगाने पाहिलं तर अक्षर मोठे दिसतात, त्यांना रिडिंग ग्लासेस म्हणतात. परत काय म्हणतात, मार्बल्स म्हणजे ज्या गोट्या, कंचा म्हणतात तुम्ही. लहान मुलं खेळताना त्या छोट्या छोट्या गोट्या असतात, काचेच्या गोट्या असतात, त्यांना मार्बल असं म्हणतात. ते मार्बल्स पण सुंदर सुंदर असे कलरफुल मार्बल्स कशापासून बनतात, काचापासून म्हणजे ग्लासेस पासूनच बनतात. अँड विंडोज पॅन्स, हे दिसते तुम्हाला, हे विंडोज पॅन. बघा या विंडोज पॅन मध्ये काय झालेलं, विंडोज पॅन दिसते आपल्याला. आणि हे काय दिलेलं आहे, हे काचेचंच बनलेलं आहे, पण कलरफुल पण आपल्याला काय करता येते, असं पेंटिंग करता येते. काचेच्या ग्लासावर पण काय करता येते, आपल्याला असं वेगवेगळ्या रंगाच्या छटा देऊन काय करता येते, आपल्याला असं कलर पेंटिंग पण करता येते, विंडोज पॅन करता येते. तर याच्यात चित्र पण दाखवलेली आहे की काचापासून कुठल्या कुठल्या वस्तू बनवतात. तर कुठल्या वस्तू बनवतात काचापासून, लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रिडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडोज ऍटसेट्रा. या सगळ्या गोष्टी काचेपासून बनवलेल्या जातात, म्हणजे ग्लासापासून बनतात. हाऊ इज ग्लास मेड. आता तुम्ही सांगा की आपल्याला ह्या सभोवताली वस्तू दिसतात, मग हाऊ इज ग्लास मेड म्हणजे काच कसा तयार होतो, कोणी सांगू शकेल का. आपल्याला तर वस्तू दिसतात, आपल्या घरात भरपूर वस्तू दिसतात, पण काच कसा बनतो. हाऊ इज ग्लास मेड, काच कसा तयार होतो. बघूया कसा तयार होतो काच. ग्लास इज अ मॅनमेड मटेरियल. ग्लास हा काय कोणी बनवलेला आहे, काच हा कोणी तयार केलेला आहे, तर ते मानव निर्मित आहे. बघा, जर आपल्या आजूबाजूला काय दिसतो, स्टोन दिसतात, झाडं दिसतात, बाकीच्या ज्या गोष्टी दिसतात, फळं फुले दिसतात, मोठमोठे दगड दिसतात, पाणी दिसतो, हे काय आहे, ते नैसर्गिक आहे, म्हणजे नॅचरल थिंग्स आहे. पण जसं टीव्ही आहे, टेबल आहे, चेअर आहे, ग्लास आहे, हे ज्या बाकीच्या वस्तू ज्या आहेत, ज्या आपण आपल्या लक्झरियस लाईफ मध्ये उपयोग करतो, त्या कोणी निर्माण केलेल्या आहेत मुलांना, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ते मॅनमेड थिंग्स आहेत, म्हणजे मानवाने क्रिएट केलेल्या आहेत. बघा, तर ग्लास काय आहे, ग्लास इज अ मॅनमेड थिंग मटेरियल, म्हणजे ग्लास हा मानवनिर्मित अशी वस्तू आहे. बघूया पुढे. दो इट साऊंड्स अनबिलिव्हेबल बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज. बघा, आपल्याला काय आहे, ग्लास इज अ मॅनमेड थिंग म्हणजे ते मानवनिर्मित आहे की नाही. बघा, पण काय, दो इट साऊंड अनबिलिव्हेबल, पण आपला विश्वास बसत नाही. हे जर ऐकताना ग्लास इज अ मॅनमेड थिंग हे ऐकताना काय होते की आपला विश्वास बसत नाही की खरंच हे मानवनिर्मित आहे, अनबिलिव्हेबल आहे, म्हणजे असा विश्वास न बसण्यासारखा आहे. परंतु दिस इज क्लिअर,
पण हे क्लिअर आहे की हे कोणी बनवलंय मुलांना? मानवाने आपल्या बुद्धीचा आणि विज्ञानाचा उपयोग करून काय केलेलं आहे? ग्लास बनवण्याची प्रक्रिया केली आहे आणि ग्लास निर्माण केलेलं आहे. ट्रान्सपरंट बट दिस इज क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज. बघा काच कसा असतो? काच कसा असतो? दिस इज क्लिअर. क्लिअर म्हणजे असं स्वच्छ असतो की नाही? असं आरपार असं दिसतो. अँड ट्रान्सपरंट, ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणे, असं क्लिअर दिसणे. अँड स्मूथ, स्मूथ लुकिंग, आणि कसं वाटतं? सो स्मूथ म्हणजे एकसारखा असतो. तर काच कसा असतो? काच जरी मानव निर्मित असलं ते आपल्याला अनबिलिव्हेबल वाटते ऐकायला थोडस. बट धिस इज क्लिअर. क्लिअर म्हणजे पूर्ण छान व्यवस्थित असतो, साफ सुथरा असतो, क्लिअर असतो, साफ. ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजेच काय मुलांना? पारदर्शक. ट्रान्सपरंटची स्पेलिंग काय आहे? TRANSPARENT. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. आणि स्मूथ म्हणजे काय? स्मूथ म्हणजे असं सॉफ्ट, स्मूथ असं असतो ना, एकसारखा. लुकिंग मटेरियल इज, बघा तसं इथे काच कसा असतो त्याचं डिस्क्राईब केलेलं आहे. काच कसा असतो? दिस इज क्लिअर, ट्रान्सपरंट आणि स्मूथ असतो. इट इज मेड अप ऑफ सँड. बघा दिसते तुम्हाला चित्रामध्ये ही सँड दिसते आहे. म्हणजे कशापासून बनलेला असतो तो? वाळूपासून बनलेला असतो. आपल्याला असं वाटतं इतकं सुंदर दिसणार काच, पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे, स्मूथ आहे, म्हणजे एकदम असं सॉफ्ट आहे असं. आणि परत काय आहे? क्लिअर आहे, म्हणजे असं स्वच्छ असं दिसतो, आरपार दिसतो, कुठे डाग नसलेला काच. पण तो बनतो कशापासून? सांगा. तो बनतो, इट इज मेड फ्रॉम सँड. सँड म्हणजेच वाळू. सँड म्हणजे काय? वाळूपासून बनतो. बघूया पुढे काय दिलेलं आहे. आता बघा हे जे काच बनतो, ग्लास कसा बनतो त्याची प्रक्रिया इथे दिलेली आहे. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सर ऑफ अ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल लाईक अ सोडा अँड लाईम. तर इथे बघा काय काय कुठले कुठले पदार्थ लागतात किंवा कुठले कुठले केमिकल्स लागतात काच बनवायला ते बघूया. कुठले केमिकल्स लागतात? बघा हे दिसते आहे आपल्याला, ही सँड दिसते आहे, वाळू दिसते आहे, आणि काही म्हणजे सँड अँड केमिकल लाईक सोडा अँड लाईम. लाईम म्हणजे चुना. हे कशापासून बनते? वाळूपासून सँड, आणि काय? सोडा, आणि काय? लाईम म्हणजे चुना. या 3 पदार्थापासून काय बनते? म्हणजे आपलं ग्लास निर्मिती केलेली जाते. तर बघा ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सर ऑफ, म्हणजे या तिघांच्या मिक्सरला कोणतं मिक्सर आहे? व्हाईट सँड, सोडा, आणि काय आहे? लाईम. ह्या 3 वस्तू ज्या आहेत त्याच्यापासून काय बनतो मुलांनो? ग्लास. ग्लासची निर्मिती होते. या तिन्ही वस्तूंना काय दिलेलं जाते? हिट दिलेलं जाते, आग दिलेली जाते. ठीक आहे, असं तापवलेलं जाते. आपल्याला दिसते आहे इथे की हे काय आहे? हे जे मटेरियल आहे याला काय दिलेलं असतं? असं भट्टीमध्ये टाकून ते तापवलेलं जाते. खाली हे दिसते तुम्हाला अशी आग दिसते आहे असं बर्न केलेलं. हे बघा हे लाकूड आहे, इथून काय आग मध्ये ते तापवलं जाते आणि मग हे मिश्रण तापवून त्याला काय केलं जाते? मेल्ट केलं जाते, वितळवलं जाते. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सर ऑफ. हिटिंग म्हणजे ग्लास असा मिक्सर आहे ज्याला असं गरम केलं जाते. आणि ते कोणाचं मिक्सर आहे गरम केलेलं? क्लीन व्हाईट सँड म्हणजे वाळू, आणि त्याच्यात कुठले कुठले केमिकल्स आलेले आहेत? सोडा आणि लाईम. बघा व्हाईट सँड, सोडा आणि लाईम याला काय केलं जाते? खूप प्रचंड तापमानावर, खूप मोठ्या तापमानावर फर्नन्स म्हणजे भट्टीमध्ये काय दिलेलं आहे? खूप हीटवर ठेवलेलं जाते आणि त्याला काय केलं जाते? तापवलं जाते. आणि त्याचं जे मिश्रण होते ते तापवलेलं मिश्रण एकदम मेल्ट होईपर्यंत, पोर होईपर्यंत, म्हणजे दूध कसं असं पातळ असतो आपण त्याला असं पोर करतो, खीर कशी अशी पातळ असते आपण दुसऱ्या भांड्यात पोर करतो म्हणजे त्याला असं ओतू शकतो, त्या प्रकारचं हे पातळ मिश्रण असं बनवलं जातं. बघूया पुढे काय काय दिलेलं आहे, ही त्याची प्रक्रिया तुम्हाला दिलेली आहे. द मिक्सर इज हीटेड इन अ फर्नास टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. तर काय केलं जातं मुलांना? बघा द मिक्सर इज हीटेड, हे मिक्सर काय केलं जाते? हीट केलं जाते. तुम्हाला दिसतंय हा कच्चा मटेरियल आहे, याच्यात काय आहे? सँड आहे, सोडा आहे आणि लाईम आहे. तिन्ही मिक्सर एका याच्यात टाकलेले जातात. इथे आग भट्टीवर हे जी आहे फर्नास आहे, इथे काय केलं जाते? हे मिक्सर खूप मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात तापवलं जाते. द मिक्सर इज हीटेड इन फर्नास. फर्नास म्हणजे भट्टी, जिथे
आग वगैरे असते खूप प्रचंड प्रमाणात आणि वस्तू तापवल्या जातात. टिल इट टर्न्स इनटू हॉट ऑर लिक्विड ग्लास. म्हणजे हे कसं दिसते आपल्याला, हार्ड मटेरियल दिसते, हार्ड मटेरियल दिसते, हे म्हणजे आपल्याला हार्ड दिसते आणि हे कुठपर्यंत तापवलं जाते, जेव्हापर्यंत ते लिक्विड फॉर्म मध्ये नाहीयेत. लिक्विड म्हणजे द्रवरूप, लिक्विड म्हणजे द्रवरूप म्हणजे जेव्हापर्यंत तापवलं जाते, जेव्हा ते असं दुधासारखं किंवा खीर सारखं असं पातळ होत नाही, लिक्विड फॉर्म मध्ये येत नाही, तेव्हापर्यंत ते काय केले जाते, ते मिक्सर तापवलं जाते. द मिक्सर इज हिटेड इन अ फर्नास टिल टर्न्स इनटू द हॉट लिक्विड ग्लास. म्हणजे जेव्हापर्यंत तो असं पातळ त्याचा मिक्सर होत नाही, त्या लिक्विडचं पातळ म्हणजे ग्लास बनेपर्यंत, जेव्हापर्यंत आपण असं ओतू शकतो अशा दुसऱ्या भांड्यात वगैरे, तेव्हापर्यंत त्याला हिट दिली जाते. पुढे बघूया, दिसते आहे तुम्हाला तापवलेले, इथे कशी प्रक्रिया आहे तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलेली आहे. बघा, वेन इट कूल्स डाऊन इट बिकम्स स्टिफ अँड हार्ड. जेव्हा माहिती आहे मुलांना, हे जे लिक्विड आहे खूप जर ते गरम झालं, खूप गरम होते आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये येते, द्रव रूपात येते, पाण्यासारखं होते ते, आणि जर आणि तेच जे लिक्विड फॉर्म मध्ये जर आपण त्याला थंड व्हायला ठेवलं, कूल व्हायला ठेवलं, तर काय होईल, ते हार्ड रूपात येते. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे काय असते, पाणी असते, आपण फ्रीझर मध्ये काय ठेवतो, ते लिक्विड रूपातलं बर्फ काय करतो, आपण फ्रीझर मध्ये ठेवतो. तिथलं टेम्परेचर खूप काय असते, जे आहे मायनस मध्ये असते. मग पाण्याचं रूपांतर कशामध्ये होते सांगा, जे लिक्विड आहे ते सॉलिड फॉर्म मध्ये येते, म्हणजे हार्ड फॉर्म मध्ये येते आणि त्याचं बर्फामध्ये रूपांतर होते. आता बघा, बर्फ हा कुठल्या सॉलिड फॉर्म मध्ये असतो, म्हणजे असा टणक अशा स्वरूपात असतो, मग कडक स्वरूपात असतो. जर बर्फ तुम्ही तो बाहेर काढलं, तुम्ही एका प्लेटमध्ये तो बर्फ ठेवलं, तर काय होईल, तो वितळायला लागते. त्याचप्रमाणे हे जे काचेचं जे मिश्रण आहे, जे तिन्ही जे सबस्टन्स आहेत ते मिळून काय झालं, त्याचं जे लिक्विड बनवलं गेलं, हॉट लिक्विड बनवलं गेलं, जर ते लिक्विड रूपातलं जे थंड झालं ते, तर काय होईल, ते हार्ड होते, कठीण होते, स्टिफ होते. वेन इट कूल्स डाऊन, जर हे मिक्सचर काय झालं, कूल्स डाऊन म्हणजे थंड झालं, इट बिकम्स अ स्टिफ. स्टिफ म्हणजे असं जमून जाणे, स्टिफ म्हणजे जमून जाणे, आणि हार्ड म्हणजे असं कडक होणे. जर हे द्रव रूपाचं मिश्रण थंड झालं तर ते स्टिफ होतो, असं जमून जातं, आणि हार्ड म्हणजे कडक होते ते मिश्रण. आता पुढे बघूया, आपण काय शिकतो, ग्लास बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण शिकतो. तर आपण काय अभ्यासलं की जे लाईम सोडा असते, व्हाईट सँड असते, आणि काय असतो, लाईम आणि सोडा असतो, हे तिन्ही जे काय आहेत केमिकल जे आहेत किंवा जे हे पदार्थ आहेत, हे फर्नास मध्ये काय केले जातात, प्रचंड तापमानात तापवले जातात. त्याच्यानंतर ते वितळायला लागतात, मेल्ट व्हायला लागतात, आणि ते लिक्विड फॉर्म मध्ये येतात, म्हणजे द्रव रूपात येतात. आणि द्रव रूपात जर ते थंड झालं तर ते कसे असतात, स्टिफ आणि हार्ड होतात, म्हणजे असे घट्ट त्याचं मिश्रण होतं आणि असं म्हणजे असं कडक होतात. हाऊ इज ग्लास शेप्ड. मग आता आपण हे मिश्रण तर बनवलं, मग आता हाऊ इज ग्लास शेप्ड, म्हणजे जे आपण ग्लास आहे, जे काच आहे, त्याला वेगवेगळ्या शेप देऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल की जे काचाचे जे स्पॅन असतात किंवा जे मोठमोठ्या शीट असतात, तर त्याला काय द्यावं लागते, शेप द्यावं लागते. त्याचा एक साचा असतो, त्या साच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल आता मला म्हणजे असं स्क्वेअर शेप मध्ये द्यायचं असेल ग्लास, म्हणजे ह्या मिक्सरला, तर काय करेल, मला या साच्यामध्ये काय टाकावं लागेल, ते ग्लासचं पूर्ण ते लिक्विड फॉर्म मध्ये टाकावं लागेल, तेव्हाच ते अशा शेपमध्ये बनेल. म्हणजे आपल्याला ज्या वस्तू बनवायच्या आहेत, जसं बॉटल बनवायची आहे, बर्नी बनवायची असेल, जार्स बनवायचे असतील, ग्लासेस बनवायचे असतील, विंडो स्पॅन बनवायचे असतील, मार्बल्स बनवायचे असतील, किंवा कुठल्याही काचेच्या वस्तू बनवायच्या असतील, तर त्याला काय करावं लागते, त्याला शेप द्यावा लागतो, त्याला आकार द्यावा लागतो. तर हाऊ इज ग्लास शेप्ड, म्हणजे ग्लासाला आकार कसा येतो ते आपण शिकूया. आता ग्लासाला आकार कसा देतो बघूया. तुम्हाला दिसतो आहे इथे आपल्याला वस्तू दिसत आहेत, काचेच्या वस्तू दिसत आहेत. काय दिसते मुलांना सांगा, ह्या काही बॉटल्स दिसत आहेत, बघा बॉटल्स आहेत. ह्या ज्या काचेच्या ज्या बॉटल्स आहेत, तर ग्लास हॅज टू बी शेप्ड इनटू डिफरंट आर्टिकल्स व्हेन इट इज हॉट अँड सॉफ्ट. बघा, आपण काय अभ्यासलं होतं याच्या पहिले की ग्लास जो लिक्विड फॉर्म मध्ये जो असतो केमिकल रिएक्शन, तर तो जर थंड झाला तर ते स्टिफ होते. पण आपल्याला असं बॉटलचं शेप द्यायचं असेल किंवा कुठल्या वस्तूचा आकार द्यायचा असेल, तर आपण कोणत्या फॉर्म मध्ये देऊ शकतो त्याला,
ग्लास हॅज टू बी शेप्ड इनटू अ डिफरंट आर्टिकल्स, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या असतील व्हेन इट इज हॉट अँड सॉफ्ट. पण ते जेव्हा मिश्रण काय असेल, जेव्हा गरम असेल, हॉट म्हणजे गरम आणि सॉफ्ट म्हणजे नरम, किंवा ते असे गरम आणि सॉफ्ट असेल तरच काय देऊ शकतो आपण, वस्तूंना आकार देऊ शकतो. ते थंड झाल्यावर आपण कुठल्या त्या म्हणजे त्या लिक्विड फॉर्म मध्ये जो आहे केमिकल जे बनवलेलं आहे मिश्रण, त्याला आपण आकार देऊ शकत नाही. त्याच्यासाठी कसं मिश्रण असायला पाहिजे, हॉट अँड सॉफ्ट, तेव्हाच आपण डिफरंट आर्टिकल्स असं बनवू शकतो. बघा मुलांना पुढच्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे बघा, त्याची अशी प्रक्रिया दिलेली आहे की इथे काय होतं, मेल्टिंग. म्हणजे काय होतं, इथे सगळं काय टाकले जाते, जे केमिकल्स आहेत, कुठले कुठले केमिकल्स आहेत, आहे व्हाईट सँड आहे, परत लाईम आणि सोडा, ते काय केले जाते, याच्यामध्ये टाकले जाते. आणि मग काय दिलेले होते, इथून ते मेल्ट होते. हे काय झालेलं आहे, मेल्ट. तुम्हाला हे लिक्विड फॉर्म मध्ये दिसत आहे, लिक्विड फॉर्म मध्ये दिसत आहे. फायबरायझिंग अँड इंजेक्शन ऑफ बाइंडर्स, बघा इथे ते हे केलं जाते, फायबरायझिंग केले जाते, ते मेल्ट होऊन असं खाली येते. आणि मग काय होते बघा इथून, मग याच्यात ती क्रिया केली जाते. मग इथे व्हाईट ग्लास असं निर्माण होतो आणि ते ग्लास निर्माण होऊन, हे बघा हे वेगवेगळं असं प्रोसेस दिलेला आहे. आणि मग ते निर्माण होऊन काय होते, मग त्याला असं कट दिलेलं जाते. ते झालेलं आहे. इथे काय झालेलं आहे, ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. लिक्विड फॉर्म मध्ये होऊन त्याला काय एका साच्यामध्ये टाकलेलं आहे. त्या साच्यात तयार होऊन काय होतात, ते अशा फॉर्म मध्ये येतात, त्याच्या शीट्स बनतात. आणि मग त्या शीट्सला काय करतात, ह्या मध्ये असे कट दिलेले आहेत, तर ह्या शीट्स अशा कट करतात आणि ह्या शीट्स कट होऊन अशा खाली येतात आहेत. हे ट्रान्सव्हर्सल कट म्हणजे त्याला कट देऊन खाली येतात. आणि मग अशा काय बनतात मुलांनो, ग्लास म्हणजे काचेच्या शीट बनतात. हॉट लिक्विड ग्लास इज poured into the molds and hardened to make articles of various shapes and size. हॉट लिक्विड ग्लास इज poured म्हणजे जेव्हा ग्लास बनतो कुठल्या कुठल्या गोष्टीपासून, सँड, व्हाईट सँड, सोडा आणि लाईम. तर याच्यापासून काय, ते जेव्हा वितळतं, ते मेल्ट होतं, तेव्हा काय बनतं, त्याचं ग्लासचं मिश्रण बनतं. काय बनतं, ग्लास मिक्सचर बनतो. म्हणजे तो लिक्विड फॉर्म मध्ये येतो, ग्लास मिक्सर लिक्विड फॉर्म मध्ये बनतो. आणि मग काय होते, हॉट लिक्विड ग्लास इज poured into the molds. मोल्ड्स म्हणजे त्याला त्या साच्यामध्ये टाकलेलं जाते. जसं फॉर एक्झाम्पल आपण केक बनवताना त्याचं पातळ मिश्रण बनवतो आणि केक बनवायचा साचा असतो, मोल्ड्स असतो, म्हणजे त्याचं भांड असते, त्याला तेल लावून आपण काय करतो, केक त्या भांड्यामध्ये ठेवतो आणि ओव्हन मध्ये बेक करायला ठेवतो. त्याचप्रमाणे याचं जे तिघांचं जे मिश्रण आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये येऊन ते ग्लास रूपात होते, पण ते लिक्विड ग्लासच्या स्वरूपात असते, त्याला मोल्ड्स मध्ये ठेवतात. म्हणजे हे दिसते, हे याचा काय आहे, साचा आहे. हे जे मोल्ड्स आहे अँड हार्डेंड टू मेक इट आर्टिकल्स, ह्या साच्यात ठेवून काय केलं जाते, त्याला वेगवेगळे आर्टिकल्स बनवले जातात. आता बघा, असं बॉटल बनवायची असेल, अशी बॉटल बनवायची असेल तर काय करावं लागेल, आपल्याला या साच्यामध्ये ठेवावं लागेल, या मोल्ड्स मध्ये ठेवावं लागेल. जर तुम्हाला असं पॉट बनवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या साच्यामध्ये ठेवावं लागेल. म्हणजे जसं तुम्हाला शेप द्यायचा आहे तसं तुम्हाला त्या मोल्ड्स मध्ये ठेवावं लागतो. टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साईज, म्हणजे त्या मोल्ड्स मध्ये ठेवून त्याला आपण काय करू शकतो, वेगवेगळे शेप आणि साईज देऊ शकतो, वेगवेगळे आकार देऊ शकतो. पण ते लिक्विड, ते जे ग्लासचं जे मिक्सर आहे ते लिक्विड फॉर्म मध्येच असायला पाहिजे. बघा, इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक अ फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. तर काय करू शकतो, हे जे आहे लिक्विड फॉर्म मध्ये काय आहे, मिक्सर आहे. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड, त्याला आपण काय करू शकतो, असं चपातीसारखं असं रोल्ड पण करू शकतो. म्हणजे जसं असं जर पसरवलं असेल ते लिक्विड फॉर्म मध्ये मिक्सर, तर ते आपण त्याला असं रोल पण करू शकतो, असं गोल 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 फिरवू पण शकतो. रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट, म्हणजे त्याला असं रोल करून काय करू शकतो आपण, फ्लॅट शीट ग्लासेसच्या काय बनवू शकतो, फ्लॅट शीट्स बनवू शकतो. म्हणजे पातळ अशा शीट्स बनवू शकतो, अशा ग्लासेसच्या फ्लॅट शीट्स ऑफ ग्लासाच्या फ्लॅट शीट्स बनवू शकतो आपण. अशा मोठमोठ्या शीट्स असं बनवू शकतो. तुम्हाला चित्रामध्ये पण दिसते आहे, हे दिसते तुम्हाला ग्लासेसच्या शीट बनवलेल्या आहेत असं. हीच प्रोसिजर आहे. आता पुढे बघूया, पुढच्या लाईन मध्ये काय दिलेलं आहे. आता बघा, आपल्याला काय आहे मुलांना, हे दिसत आहे, काय दिसत आहे, हे परत आपल्याला बॉटलचं पिक्चर दिसत आहे. म्हणजे इथे जे मागे आहेत हे काय आहेत, काचेपासून बनवलेल्या वस्तू आहेत. बघा, gobs of hot liquid glass can be blown into
बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स. आता गॉब्स ऑफ लिक्विड ग्लास. गॉब्स म्हणजे काय? याचं मिनिंग होतात की जसे याचे छोटे छोटे गोळे बनवू शकतो. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास म्हणजे ह्या लिक्विडचे काय, या द्रवरूप पदार्थाचे छोटे गोळे बनवणे. ठीक आहे. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास म्हणजे हे जे लिक्विड ग्लास आहे, म्हणजे हे लिक्विड फॉर्म मध्ये द्रव रूपात आहे, याचे काय करू शकतो, गॉब्स बनवू शकतो, म्हणजे छोटे छोटे गोळे बनवू शकतो. कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. आणि बघा ते ब्लोन म्हणजे आपण असा, ब्लोन म्हणजे फुंकर मारणे, ब्लोन म्हणजे फुंकर मारणे. तर ते काय आपण असं ब्लोन करून म्हणजे असं फुंकर मारून पण काय करू शकतो, इनटू बॉटल्स, त्याला आपण बॉटल्स मध्ये टाकू शकतो, बल्ब्स बनवू शकतो, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट. याचे छोटे छोटे द्रव रूपातले असे गोळे बनवून आपण काय करू शकतो, बॉटल्स मध्ये असं ब्लोन करू शकतो, असं हुक मारून आपण त्याच्यात टाकू शकतो. बल्ब्स मध्ये पण त्याचं हे करू शकतो, ग्लासेस आणि अदर ऑब्जेक्ट, विशिष्ट वेगवेगळ्या वस्तू आपण काय करू शकतो, त्याच्यानी क्रिएट करू शकतो. म्हणजे पण ते लिक्विड फॉर्म मध्ये असेल तरच. लिक्विड फॉर्म मध्ये असलं तर ते काय असते, सॉफ्ट असते. दिसतोय हा बल्ब आहे, बॉटल आहे. आता पुढे बघूया. लिक्विड ग्लासेस कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू एव्हरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. म्हणजे आपण त्याचे काय ग्लास वूल पण बनवू शकतो. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन. आता बघा हे जे लिक्विड ग्लास आहे म्हणजे हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. जसं बघा हा सपोज कंटेनर आहे, याच्यात लिक्विड फॉर्म मध्ये काय आहे, ग्लास मटेरियल आहे, हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, असं पातळ स्वरूपात आहे. कॅन ऑल्सो ड्रॉन आउट इनटू एव्हरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. बघा तर काय आहे, हे जे थिन फायबर्स असतात, फायबर्स म्हणजे असे काही पत्रे असतात, फायबरचे जे पत्रे असतात, तर त्याच्यावर पण काय करू शकतो, थिन फायबरच्या पत्र्यावर काय करू शकतो, हा लिक्विड जो ग्लासेसचं मिश्रण आहे तो त्याच्यावर आपण असं पसरवू शकतो. फायबर ऑर उलन ऑर ग्लास वूल. आणि त्याच्याने काय बनवू शकतो आपण, लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इनटू अ व्हेरी थिन फायबर्स ऑर ग्लास वूल. तर त्याच्यापासून काय करू शकतो आपण, असं फायबरच्या पत्र्यावर त्याला काय करू शकतो, असं पातळ अशा लेअर मध्ये पातळ अशा फायबरवर त्याला असं पसरवू शकतो आणि त्या काय त्याचं ग्लास वूल वगैरे आपण तयार करू शकतो. आता पुढे बघूया ही प्रोसेस दिलेली आहे इथे. याप्रमाणे काय होतं, ग्लास तयार होतं.